ओके. माया, अगं माया, अगं हे काय? मीरा वहिनी बाहेर ये. माया, तू इथे काय करतेस? अनन्याताई, हे बघ. माया, माया, काय झालं? मला झोपू दे प्लीज. म्हणजे झोप नाही झाले. मला झोपू दे. खरं तर हिचा जीव घेणार होते मी, पण नंतर मी माझा विचार बदलला. माया, अगं काय चाललंय? इथे का झोपलीस तू? माया, अगं उठ. वहिनी, काय करायचं आता? अनन्याताई, तुम्ही अजितला बोलवून आणता का? हो, मी अजितला बोलवते, तू इथेच थांब. आलेच. ताई, काय झालंय? मीरा, काल या मायाने आणि मंजिरीने मिळून खूप मोठा प्लॅन केला होता. तुझ्याकडून कवड्या चोरणार होती ती. माया काल कुठला तरी स्प्रे घेऊन आली होती तुमच्या खोलीत. तुला आणि अथर्वना बेशुद्ध करून ही कवड्या चोरणार होती. मी तसं होऊ दिलं नाही. ताई, इतकं सगळं झालं रात्री आणि मला कळलं कसं नाही? मी इतकी गाढ कसे काय झोपले? हो, खरंच तू खूप गाढ झोपली होतीस आणि म्हणून मी तुला उठवलं नाही होतं. ताई, मला काल रात्री विचित्र स्वप्न पडलं होतं. बाबांचं स्वप्न पडलं होतं. ते बाबा मीरा, बाबांचं काय? मीरा, मीरा, अगं मीरा, अशी काय ही? बाबा, बाबा, मीरा, काय ग, इथे का आलीस अचानक? ताई, बाबा मला आत्ता बाल्कनीत दिसले होते. आत्ता? हो, मला काल रात्री त्यांचं स्वप्न सुद्धा पडलं होतं आणि कदाचित मला म्हणूनच जाग आली नाही. या स्वप्नाचा काहीतरी अर्थ आहे ताई. काय स्वप्न होतं? ताई, बाबा मंजिरीपासून जीव वाचवत माझ्याकडे मदतीसाठी आले होते.